नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूडस्टर चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण कोथिंबीरचे कुरकुरीत असे भजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतले. कोथिंबीर 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. नंतर ती मीडियम अशी बारीक चिरून घ्यायची आहे. एकदम बारीक पण चिरायची नाही आहे, मीडियम ठेवायची आहे. आता आपली ही कोथिंबीर चिरून झाली आहे. आता आपल्याला ही कोथिंबीर बाउलमध्ये घ्यायची आहे. नंतर आपल्याला असा उभा पातळ चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे आणि कोथिंबीरमध्ये घालायचा आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. लाल मसाला अर्धा चमचा घ्यायचा आहे, हळद घ्यायची आहे पाव चमचा, धना पावडर घ्यायचे आहे पाव चमचा, नंतर चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. नंतर आपल्याला बेसन लागेल तसं घ्यायचं आहे. इथे मी पोह्याची पावडर करून घेतली आहे, त्याच्यामुळे आपले भजी छान असे कुरकुरीत बनतात. आता सर्व सारण आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणीसुद्धा थोडंसं घालायचं आहे, कारण कोथिंबीरमध्ये ओलसरपणा असतो ना, त्याच्यातच आपल्याला हे सारण सर्व भिजवून घ्यायचं आहे. बेसनसुद्धा लागेल तसंच घालायचं आहे थोडं थोडं. हे मिश्रण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव होईपर्यंत. जसं आपण कांद्याच्या भजीला मिक्स करून घेतो तसंच हे मिक्स करायचं आहे. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे. लागलं तरच पाणी घालायचं आहे, नाहीतर पाणी नाही घालायचं. आणि आता थोडंसं बेसन घालते आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कढई ठेवली आहेत. आता कढईमध्ये आपल्याला भजी सोडून घ्यायचे आहेत. एक एक भजी असे सोडून घ्यायचे तेलामध्ये आणि चांगले खरपूस होईपर्यंत आपल्याला हे भजी दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत. 2 मिनटं एका साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला त्याला पलटी करायची आहेत. आता आपले हे भजी होतच आले आहेत. चांगला असा गोल्डन कलर आला आहे त्याला. सर्व बाजूने चांगले असे फ्राय करायचे आहेत. आता आपले भजी झाले आहेत. आता मी हे काढून घेते. खूप छान असा खरपूस कलर आला आहे याला. अशाच प्रकारे मी दुसरे उरलेले भजीसुद्धा मी फ्राय करून घेणार आहे. हे भजीसुद्धा आपल्याला खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडने.
आता आपले हे भजीसुद्धा होतच आले आहेत. आता हे भजी मी काढून घेते. अशा प्रकारे आपले खमंग कुरकुरीत भजी, कोथिंबीरचे भजी तयार आहे.